माझ्या मते असा एकमेव संघमालक असेल त्याने आमचा बॅनर लावलाय आणि आमचं मनोबल त्यांनी वाढवलं आणि खरंच संघमालक कसा हवा हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. कारण मॅच चालू होण्याआधी 2 दिवस अगोदर त्यांनी सगळ्या प्लेयरना एकत्र घेतली. कोण कोण प्लेयर आहेत, कशी फिल्डिंग करतात, कसे कोण बॅट्समन आहेत, लाईनअप आपला कसाला असायला हवा, ह्या सगळं अगदी विशेष त्यांनी याकडे लक्ष दिलं. त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. तर आमच्या संघमालकांसाठी याच्यावर काय आणि त्याचप्रमाणे आमच्या संपूर्ण स्पर्धेसाठी 2 शब्द ऐकायला आवडतील. नक्कीच या ज्या स्पर्धा आपण आहेत आधी सुद्धा बघितल्या, दोन पर्व आपण बघितले की ते मळेवाडी ब मध्ये झाले होते आणि यावेळेस आपण इथे या साहिल स्पोर्ट्सच्या माध्यमातून बघतोय की आपले जे नवोदित खेळाडू आहेत त्या खेळाडूंना इथे संधी मिळते. आता आज आमच्या संघात आयूर खेळतोय आणि आयूरचं विशेष सांगेन मी की टॉससाठी त्याला पाठवत होतो. जेवढे टॉस हरलाय तेवढे मॅच आम्ही जिंकलोय. त्याच्यामुळे आता पण अपेक्षा करतो की तो टॉस हरावा. आणि खूप सारे प्लेयर्स आहेत. आता मागाशी आपण गार्डी ब्रदर मधला तो आपण कीपर बघितला, तो थ्रो झाला जोरात, तो त्याने एवढा सुंदररित्या त्यांनी पकडला. असे नवीन नवीन खेळाडू आपल्या या माध्यमातून त्या लीगच्या माध्यमातून आपल्याला मिळणारच आहेत. आणि नियोजन खूपच सुंदर आहे. पहिल्या दिवशी सुद्धा थोडासा उशीर झाला पण त्यानंतर एकदम पटापट करून फार छान एकदम नियोजन झालेलं आहे. धन्यवाद आपल्या आयोजनाबद्दल. धन्यवाद. आणि त्यानंतर या चंदनगर गावचा एक सक्सेसफुल कॅप्टन आणि खेळाडूकडे आपण जातोय. यावर्षी आर्यन फायटर संघाचं प्रतिनिधित्व करतोय. परंतु काय प्रेशर होता ही संपूर्ण स्पर्धा सुरू होण्या अगोदर. प्रेशर म्हणजे तसं काही नाही, जास्त एवढं काय नाही. आमच्या टीमला पण सर्वांना सांगितलं होतं काय ते फ्री मध्ये खेळा आणि काय एवढं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आणि या ठिकाणी अजिंक्य बुलुक या खेळाडूला रोखण्यासाठी आणि सार्थक शिगवणचे 6 चेंडू फेस करण्यासाठी कशा प्रकारे तयारी झाली आहे. बघायला गेलं तर ही टुर्नामेंट जी आहे ना ती खरी विघ्नहर्ता वॉरियर्स यांचे खेळाडू आहेत ना ते प्रॉपर एकदम 9च्या 9 जे आहेत ना ते सगळे शर्ट लावून आलेले आहेत. म्हणजे आपण कसे बाहेर गेल्यावर बोलतो की हे शर्ट लावून आले तसेच आहेत. तर बघायला गेलं तर अजिंक्य आहे, बारके आहे, सार्थक आहे, ऋतिक आहे, सुयोग आहे, सागरदा आहे, आयूर आहे, परत प्रेम आहे, हे प्रॉपर सगळे खेळणारे आहेत आणि बघा तेव्हा रेग्युलर खेळत असतात शनिवार रविवार. आणि खरंच खूप सुंदर टीम आहे ती. आणि फायनलची लढत देखील एक अतिशय काय बोलतात काटेदार होईल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि त्याचप्रमाणे संघमालक आर्यन फायटर संघाचे उमेश शिगवण पाहायला मिळतात. CPL मध्ये सातत्याने त्याने 3 वर्ष संघ नोंदवला परंतु सातत्याने पराभव स्वीकारावा लागला. यावर्षी तुम्ही त्यांच्या संघामध्ये दाखल झालात, अपेक्षा वाढली होती. परंतु जी काही 2 दिवसामध्ये तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था जी झाली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा. 3 वर्ष तेच आठवते मी, त्याचाच प्रेशर होतो मला. आणि नेमकं मी भावाजींच्या टीम मध्ये आलो त्यामुळे जरा तेव्हापासून जरा दगदग वाढली होती. पण आता फायनल आलोय, आता बघूया पुढचं. आणि खायचं म्हटलं तर ते दरवर्षी जेव्हा टीम घेतात ना त्यावेळी सगळ्या टीमना ते म्हणजे खाऊ देतात. म्हणजे एक वर्ष असं नाही की हरलो जिंकलो असं काही नाही, सगळ्या सीझनला त्या म्हणजे मुलांना त्यांच्याकडून खाऊ असतो. धन्यवाद. लगेच आपण नाणेफेक करून घेऊयात. मी श्री नारायण मुलुक यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नाणेफेकीचा कौल हा आपल्या मुलाच्या बाजूने जाईल की नातवाच्या बाजूने जाईल हे बघण्यासारखं असेल. फायनलची फेरी आहे. फायनलच्या सामन्याचं नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करतोय. श्री नारायण मुलुक यांचे शुभ असते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आणि या ठिकाणी नाणं भिरकावलं गेलंय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण पाहतोय आर्यन फायटरच्या संघाचा डिसिजन काय असेल आणि सामन्याला लगेच सुरुवात करून घेणार. शुभेच्छा देऊयात उपस्थित क्रीडा रसिक आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी साहिल शिगवण या लीग दरम्यान पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. आणि तुम्हाला मात्र घेऊन जातो या मळेवाडीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये ज्या ठिकाणी फायनलची फेरी झाली आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेने प्रहार आहे. या षटकामध्ये अजिंक्य मुलुक यांची बॉलिंग आहे, बॉलिंग मामा. तर 200 रुपयाची
संघमालक उमेश शिवगड याच्या माध्यमातून बॉलिंग चला या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश समोर अजिंक्य आहे. आक्रमण केलं जाईल या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा येईल तर धावेची भर संघाच्या हातामध्ये पडतोय. नाही बॉलिंगला सपोर्ट कर. या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र डिक्लेअर सेक्शनमध्ये ट्रॅव्हल झालाय. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अजिंक्य हा खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे विघ्नार्थ वॉरियर्स संघाचा स्कोर कार्ड सातत्याने पुढे सरकत राहील. या ठिकाणी पुन्हा एकदा स्वर मारा अंतर चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत. प्रथमेश या खेळाडूच्या माध्यमातून एका बाजूला आपण पाहतोय 3 महत्वपूर्ण 3 ते 4 महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतून दाखल्यात. यंदाच्या अंगामध्ये वाडी मर्यादित स्पर्धेमध्ये अगदी बहरदार परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. प्रथमेश मुलूक सातत्याने सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय. सार्थक शिगवळ आणि सौरभ मिसाळ सातत्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे मानकरी ठरलेत. तर अजिंक्य मुलूक आणि आजच्या या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा अगदी स्ट्रॉंग पोझिशन वरती आहे. चौकार आलाय. अजिंक्यच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्येकडे जाऊया. ही नको रे बाजूला 9 आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या रे चौका गेला शीट. प्रथमेश मुलूक या खेळाडूवरती आक्रमण आहे. नाही आपण प्रथमच पहिलं षटक थोडस मागणं. या ठिकाणी अजिंक्य मुलूकच्या बॅटमधून जो चौकार आला त्या चौकारासाठी त्यांच्या संघाच्या माध्यमातून विघ्नार्थ वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून 100 अजिंक्य नको ना यार युट्यूबला जाणार आहे. तर मात्र संघ मालक अगदी बक्षिसाचा वर्षाव करतील तुमच्यावरती. परंतु या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट आहे. या ठिकाणी या चेंडूवरती एक तरी धाव पाहायला मिळते. एक वाजला ना चला पंचांचा डिसिजन येऊ द्या. कृपया खेळाडूने आपापसात वाद घालू नका. पंचांचा डिसिजन येऊ द्या. का बॉलिंग बॉलिंग देखील तितकंच महत्वपूर्ण पडतो या ठिकाणी. नो चेंडू अशा 3 धावा. सार्थकच्या बॅटमधून चांगला प्रहार आहे. सार्थक शिगवळ बॉलिंग यंदाच्या अंगामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. या ठिकाणी या चेंडूवरती अगदी त्या ठिकाणी धीरज शिगवळ अगदी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. आज खऱ्या तर तो देखील खूप मोठ्या प्रेशर मधनं रिलीज झाला आणि अगदी चांगली क्षेत्ररक्षण करतोय. या ठिकाणी सार्थकला फसवलंय. अनुभव या ठिकाणी मात्र थोडासा हावी ठरतोय एका नवोदित खेळाडूवरती. या ठिकाणी पुन्हा एकदा निलेश सार्थक साठी या ठिकाणी चांगला स्ट्रोक आहे. चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल करेल. जोरात वाजवायचं. कोण तुला थांबवत नाही आहे. जोरात वाजव तू. कोंबड्या उठल्या पाहिजे सगळ्या. या ठिकाणी 1+1 अशा स्कोर कार्ड कडे जाऊया. सौरभ आहे स्कोर कार्ड 17. लागते काढतो बरोबर. मागे काय पुन्हा एकदा निलेश या अजिंक्य मुलूक यांनी सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा टॉस सरतोय तेव्हा तेव्हा सामना जिंकतोय. या ठिकाणी पायल्याच्या फेरीमध्ये देखील नाणे फेकारलेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. अवांतर धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. बाबू उभा राहा. शाबाश स्टाईलचा फटका आहे. जरा ठेव जरा दादा. होय रुद्र शाबाश 5 मिनिटं ठेव. पण ओरडाय तरी भेटेल. बॉलिंग बॉलिंग बॅटिंग बॅटिंग बॉलिंग पाहिजे. चला या ठिकाणी तिसरं आणि अंतिम षटक. सौरभ मिसाळ पहिला चेंडू आहे. टप्पा पडल्याच्या नंतर निर्धाव चेंडूची चांगली या ठिकाणी होती आहे.
दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू कर्णधार करणार आहे. बॅटिंग बॉलिंग ऋतिक चौका मार. तो या ठिकाणी ऋतिक पुन्हा एकदा 2 फटके बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये. वाजन आहे मागच्या सामन्यामध्ये मोठा बंधू हाती ठरला होता, त्या ठिकाणी छोट्या बंधूची कमाल बॉलिंग संधी अपयशी झाली आहे. सार्थक शिगवण स्ट्राईक मारतो. मॅच जिंकल्यावर फक्त ना मॅच जिंकली की नाचत तावले येऊन ये डिचकी डिचकी. शाबाश सौरभ. प्रथमेश मुलुक आणि सिद्धेश मुलुक. जर हा सामना आर्यन फायटर संघासाठी प्रथमेश मुलुक या खेळाडूंना जिंकून दिला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज हे श्री श्रीकांत शिगवण यांच्या माध्यमातून दिलं जाईल. दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू तिकडे धाव. या ठिकाणी पुन्हा एकदा डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल करतोय. या ठिकाणी म्हणजे चांगली गोलंदाजी प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये पुन्हा एकदा एकेरी धाव मिळते. बॅकफुटला जाऊन क्षेत्ररक्षण या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे अजिंक्य यांच्या माध्यमातून. या ठिकाणी पुन्हा एकदा परंतु या ठिकाणी निकाल चेंडूला षट क्रमांक शिकी सिंगल सोडण्याचा प्रयत्न 8 आकड्यावरती. प्रथमेश मुलुक हा सामना जिंकून दिला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे श्री श्रीकांत शिगवण यांच्या माध्यमातून. कुठे ओव्हर संपली आता पहिला बॉल आहे मामा बॅटिंग. सर या ठिकाणी अजिंक्य सज्ज होतोय. आक्रमण करेल या ठिकाणी प्रथमेश. चांगला स्ट्रोक आहे परंतु त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण प्रेशर बिल्ड करतोय. शाबाश प्रेम. शाबाश रे बिल्डिंग. सामना या ठिकाणी संभवत एकेरी धाव मिळतोय. नाही बसला उचल सकाळ झाली. हो दे आता ब्रश करत आहे अंघोळची अजिंक्यचा पुढला तर झोपेत जायचं. सौरभ मिसाळकडून संभवता सौरभसाठी बक्षीस येत आहे. शाबाश सौरभ बॅटिंग. या ठिकाणी त्या पद्धतीचा षट क्रमांक 2 साठी संपल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी मात्र आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एकेरी धाव 5 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण आहे. 5 चेंडू 15 धावा सामना बरोबरी सुटला तर सुपरवर. 5 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण.
बिघडते, लक्ष देणं गरजेचं आहे. तर ती या चेंडूवरती मी काय होऊ शकतं. सार्थक शिगवण इकडे आड आणि तिकडे वीर, पुढे नारायण कुठे. 3 चेंडू 13 धावांचं समीकरण. बाबू एक बॉल काढ. ये ऋतिक एक चौका अडवला. बाय बाय. कुणाकडे काय पप्पो आपे सने घेऊन आला. या ठिकाणी आपण पाहतोय समीकरण आहे. 2 चेंडू 13 धावा. सार्थक शिगवण अवघड थोडेसे असं वाटतं की कुठेतरी जिंकून दिले. त्या ठिकाणी 6 चेंडू प्रथम झालं सार्थक शिगवण या चालूचा. बाबू बॉल टाक लवकर रे. सर्व मान्यवर व्यासपीठ आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांना जॉईन करायचं. शुभांगी म्हणून आपण देखील जॉईन करायचं. सुरीचा पार पडतोय. आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपण